नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट ह्या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. जया मानिला देव तो पूजिता आहे, परी देव शोधून कोणी न पाहे. जगी पाहता देव कोट्यानुकोटी, जया मानली भक्तीचे तेची मोठी. या श्लोकात समर्थांनी प्रत्येक व्यक्ती आपापल्या आवडीचा देव पूजतात, परंतु खऱ्या देवाचा शोध कुणीही घेत नाही अशी खंत व्यक्त केली आहे. जगात असंख्य देव आहेत, त्यामुळे ज्याने देव मानले त्याला ते पूजतात. कुणी शंकराला तर कुणी देवीला, कुणी पांडुरंगाला तर कुणी रामाला, कुणी कृष्णाला तर कुणी दत्तात्रेयाला. अगदी म्हसोबापासून तर सटवाईपर्यंत व तुळजाभवानीपासून तर मरीआईपर्यंत अनेक देव निर्माण झाले. ज्याला जो आवडला त्याने त्याची पूजा करायला सुरुवात केली. बरं, हे आवडणं म्हणजे आपल्याला त्या देवाची काही प्रचिती आली असेल ते मानून त्याप्रमाणे भजणं. कुणी गणपतीला नवस करतो व तो नवस पूर्ण झाल्याने तो कायमस्वरूपी गणपतीचा भक्त होतो. कुणी खंडोबाला नवस बोलतो, कुणी पंढरीच्या पांडुरंगाला नवस बोलतो व तो पूर्ण झाला म्हणजे कायम वारकरी होतो. जेवढे काही देव आहेत ते खरं म्हणजे ह्या देवाधिदेव देवाचेच अंश आहेत. त्यामुळे मानवापेक्षा ते निश्चितच श्रेष्ठ आहेत, यात शंका नाही. त्यांच्या शक्तीमुळे नवस, इच्छा, कामना पूर्ण होत असेल. त्यामुळे माणूस स्वार्थासाठी व भीतीपोटी त्यांना भजतो. स्वार्थही माणसानेच निर्माण केला व भीतीही त्यानेच निर्माण केली. मोठेपणाही त्या देवांना त्यानेच दिला. जो गणपतीची भक्ती करतो त्याला गणेश सर्वश्रेष्ठ वाटतो. कुणी दत्तात्रेयाशिवाय इतर जगात श्रेष्ठ नाही असे सांगतो. कुणी शंकराला तर कुणी विष्णूला. ज्याचा जसा पंथ तसाही तो भजतो. म्हणजेच शैवपंथीय शंकराला तर वैष्णवपंथीय विष्णूला भजतात. काही जण आपल्या घराण्यात जी प्रथा असेल त्याप्रमाणे भजतात. या प्रथाही माणसानेच निर्माण केल्या आहेत. कोणत्या देवाला कोणता नैवेद्य हे माणसाने ठरवले आहे. गणपतीला मोदक, शंकराला पांढरी फुले, पांढरे गंध, तर पांडुरंगाला काळा बुक्का, हे सारे काही आपणच ठरवले आहे. मरीआईला बोकड किंवा कोंबडं बळी द्यायचं हेही आपणच ठरवले आहे. प्रापंचिक माणूस देवाची भक्ती करतो ती प्रामुख्याने दोन कारणांसाठी. एक म्हणजे स्वार्थ व दुसरी म्हणजे भीती. आपले कल्याण व्हावे, आपली मनोकामना पूर्ण व्हावी, इच्छित फळ लाभावे म्हणून देवाला भजले जाते. दुसरे कारण म्हणजे भीती. देवाच्या कोपाला सारीच भितात. उद्या देवाने काही बरे वाईट केले तर, किंवा काही विपरीत घडले तर ते देवाच्या कोपाने घडले असे मानले जाते. त्यामुळेच देवाचे पूजन केले जाते. खरं म्हणजे देव हा अनादी, अनंत, निर्गुण, निराकार आहे. तो गुणातीत आहे. कोणतेही गुण त्याला बाधत नाही. तो त्या पलीकडे आहे, मग तो रागवेलच कसा? हे सारे आपण एका समजुतीतून व फार तर अंधश्रद्धेतून करीत असतो. या सर्व गदारोळात खरा देव कोणता हे मात्र कुणीच शोधून काढत नाही. याची खंत समर्थांना आहे. खरा परमेश्वर हा परमतत्वरूपी आहे. तो परब्रह्मरूपी आहे व चैतन्य रूपाने तो या चराचरात भरलेला आहे. हे आपण ओळखले पाहिजे व आपण त्याप्रमाणे त्याचीच स्वरूपाची भक्ती केली पाहिजे असे समर्थांना सुचवायचे आहे. जय जय रघुवीर समर्थ.